नितीन गडकरी यांच्या मुलीच्या लग्नाला हजेरी लावून आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक मुख्यालयाकडे रवाना झालेले आहेत। या ठिकाणी ते सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार आहेत। या भेटीमागचं नेमकं कारण अजून कळू शकलेलं नाहीये, मात्र ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात येत आहे। आमच्या नागपूरच्या प्रतिनिधी सरिता कौशिक आता आपल्यासोबत आहेत। सरिता, तासाभरापूर्वी हे वृत्त आलं होतं, आता काय तपशील हाती येत आहे? अजूनही उद्धव ठाकरे हे मोहन भागवत यांच्याकडेच आहेत। महत्वाचं म्हणजे अजून उद्धव ठाकरे हे गडकरींच्या तिथं लग्नाला पोहोचलेले नाहीये, ते उशिरा आले, लग्न जरी सकाळी झालं असलं तरी। त्यामुळे एअरपोर्टहून खरं तर लग्नाचा व्हेन्यू हा जवळ असूनही पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे मोहन भागवतांकडे गेलेले आहे। त्यामुळे जरी सांगितलं जाते की ही सदिच्छा भेट आहे, तर या भेटीच्या मागे आणि त्यातही जर का पाहिलं तर जवळजवळ 1 तास व्हायला आला ते तिथंच आहेत। त्यामुळे खरंच काय सुरू आहे हे अजून तरी बाहेर आलेलं नाहीये। त्याचबरोबर आता तिथे राजनाथ सिंग पण पोहोचलेले आहेत। राजनाथ सिंग हे लग्नाला गेले होते आणि लग्नाच्या तिथनं तेही आता मुख्यालयाला पोहोचलेले आहेत। मोहन भागवत हे सकाळी लग्नाला गेले होते, ते तिथनं वापस आले। आता सध्या तिथं उद्धव ठाकरे, मोहन भागवत आणि राजनाथ सिंग असं त्रिकूट आत आहे। त्यामुळे अनेक राजकीय विषयांवर चर्चा होऊ शकतात, हे खरं तर अगदी स्वाभाविक आहे। हो सरिता, तुम्ही या सगळ्या घडामोडींवरती नजर ठेवून राहा तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।